ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तिथे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी स्थानकं गहाण ठेवण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचं कळतंय। संचालक मंडळाच्या बैठकीत आज तसा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे। मुंबईतील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरू नगर ही स्थानकं गहाण ठेवून 2000 कोटींचं कर्ज घेण्याची शक्यता आहे। एसटी कामगार संघटनांनी याला विरोध केलाय। कोरोनाची स्थिती पाहता हे कर्ज फेडण्याची एसटीची क्षमता आहे का आणि कर्ज परत केलं नाही तर या जागा लिलावात निघतील अशी भीती कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर अधिकची माहिती जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, स्थानकं गहाण ठेवून हा खासगीकरणाचा तर डाव नाही ना, अशी आता दबक्या आवाजात या सगळ्या प्रस्तावामुळे चर्चा सुरू झाली आहे। काय अधिकची माहिती आणि कामगार संघटनांचा सुद्धा विरोध असल्याचं समजतंय? खरे दीपक, मागील 3 महिन्यांपासूनचे पगार रखडलेले आहेत आणि हे पगार देण्यासाठी आता एसटी महामंडळावर मुंबईतली जे प्रमुख स्थानक आहेत यामध्ये परळ डेपो असेल, मुंबई सेंट्रल असेल, पनवेल डेपो असेल, कुर्ला नेहरू नगर डेपो असेल, हे डेपोची जी जागा ही गहाण ठेवण्याची वेळ आलेली आहे। ही जागा गहाण ठेवून 2000 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं जाईल आणि हे कर्जाच्या माध्यमातून या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातील। यातली महत्त्वाची बाब ही आहे की सध्या परिस्थिती पाहता कोरोनामुळे एसटी महामंडळामधलं जे उत्पन्न आहे हे पूर्णपणे घटलेलं आहे। आता जर भविष्यामध्ये या जागा गहाण ठेवून जर कर्ज घेतलं तर याचे हप्ते कसे फेडणार हा मोठा प्रश्न आहे आणि जर हप्ते फेडले गेले नाही तर आपोआपच बँकेकडून या जागा जप्त केल्या जातील आणि त्या विकासकांच्या घशात घातले जातील, अशा प्रकारचा आरोप कामगार संघटनांनी केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की हा जो डाव आहे हा डाव आताच मोडला नाही तर भविष्यामध्ये या जागा विकासकांच्या घशामध्ये जातील। त्यामुळे या कामगार संघटनांनी याला विरोध दर्शवलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की दुसरा काहीतरी पर्याय बघा, परंतु स्थानकांच्या जागा गहाण ठेवून हा जो पर्याय निवडला गेलेला आहे हा कुठेतरी चुकीचा आहे आणि त्यालाच आमचा विरोध आहे। दीपक, निश्चित त्यामुळे आज संचालक मंडळाच्या बैठकीत काय नेमकं होतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल। निलेश, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।